प्रगट होईल. कारण आत्मा हाच देव आहे. माऊली सुद्धा सांगतात की देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नसी मुळी कोण, देवा नाही रूप देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही, ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा, आणि अखंडित सेवा करा त्याची. पण आपण बाहेरचे देव सगळे पाहिले, पण आत्मदेव, आणि जोपर्यंत आत्मदेवाची आपल्याला साक्षात्कार होत नाही, आत्मसाक्षात्कार जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत सुखाची आपली भेट होऊ शकत नाही. मग हे जे आहे ते आपली जसं म्हणतात ना भ्रांती आहे. आपल्याला सुख झाल्यासारखं वाटतंय ही आपली भ्रांती आहे. पण खरं जे सुख आहे ते खरं सुख आपल्या आतमध्ये आहे. आणि त्या आतमधलं सुख जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपला मेळ बसणार नाही. म्हणून त्या तशा सद्गुरूला शरण जायचं की ज्याने आपल्यापासलं आत्मसुख आपल्याला दाखवलं नाही. त्या आत्मस्वरूप आपण होऊ, आत्मसाक्षात्कार आपल्याला होईल आणि होऊ शकतो बरं का आजही या घडीला. कारण मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष मुहूर्तांची, वैष्णवाचा माल कसा आहे, खरा आहे ना, खोटा नाही ना, खरा. वैष्णवांचा माल खरा आणि दूर तुरा वस्तूशी. कारण ताबडतोब त्या वस्तूची आपल्याला भेट घालून देणारा वैष्णवांचा माल आहे. पण तो माल आपल्यापर्यंत आला का? तो माल आपल्याला मिळाला का? राशींवर जर आपल्याला राशीन आलं तर आपली किती धडपड आहे त्या राशीन आपल्या कार्डावरचा माल घेण्यासाठी. ते माल नाही मिळाला तर आपण 4 बार चकरा मारतो, आहे का नाही? मग ह्यो माल